दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार आज एक पत्रकार परिषद घेणार आहेत आणि सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पत्रकार परिषद घेणार आहेत। रोहित पवार अजितदादांच्या अपघातासंदर्भात आता कोणता नवा दावा करणार, तसंच चौकशी अहवालावर रोहित पवार नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। रोहित पवार सोमवारी पत्रकार परिषद घेणार होते, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली होती। आता आज सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। अपघातासंदर्भात काही नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय। ही पत्रकार परिषद अजित पवारांच्या विमान अपघाताच्या संदर्भात नवीन तपशील आणि माहिती समोर आणण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्यात। सीमा, रोहित पवारांची आज पत्रकार परिषद आहे आणि मोठा अभ्यासपूर्ण असं प्रेझेंटेशन त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये आतापर्यंत आपण पाहिले। आता अहवाल आलाय, त्यामुळे आता काय नेमके आरोपांचे नवे बॉम्ब असतील याकडे लक्ष आहे। काय नेमके मुद्द्यांचा अंतर्भाव असेल? नक्कीच अनुपमा, दिवंगत नेते अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जवळपास 1 महिन्यात चौकशीचा प्रथम अहवाल जो आहे तो आलेला आहे आणि त्यावरती खरं तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया अनेकांनी दिलेली आहे। जे आमदार रोहित पवार आहेत, खरं तर सुरुवातीपासूनच या अपघातावर त्यांनी शंका उपस्थित केलेली होती आणि मोठ्या पत्रकार परिषदा त्यांच्या फक्त मुंबईतच नाही तर दिल्लीपर्यंत झालेल्या होत्या। आतापर्यंत रोहित पवार यांनी या प्राथमिक अहवालावरती आपली प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून ते या अहवालावरती किती आपण विश्वास ठेवायचा असा प्रश्न ते वारंवार उपस्थित करतात आणि या अहवालाच्या 2 ते 3 दिवसानंतर आज रोहित पवार यांची पत्रकार परिषद YB सेंटर येथे होणार आहे। खरं तर रोहित पवार यांनी आतापर्यंत जेव्हा आपल्या शंका उपस्थित केलेल्या आहेत, जेव्हा प्रश्न उपस्थित केले आहेत, तेव्हा रोहित पवार यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मुद्दा पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला होता। अर्थात आज सुद्धा YB सेंटर येथे त्यांनी पत्रकार परिषद बोलवलेली आहे आणि आज सुद्धा प्रेझेंटेशनच्या माध्यमातूनच अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित त्यांच्याकडनं केले जातील। मागील 2 ते 3 दिवसांपासून म्हणजे प्राथमिक अहवाल आल्यानंतर रोहित पवार हे पुन्हा एकदा माहिती त्यांच्या मार्फत जी आहे ती गोळा त्यांच्याकडनं केली जात होती आणि आता काय नक्की आणि काय गोप्यस्फोट, काही मोठा खुलासा रोहित पवार हे करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। रोहित सिंग जे या VSR कंपनीचे खरं तर जे मालक आहेत, ते स्वतः मेन पायलट असून सुद्धा विमानामध्ये ते झोपलेले होते। तो व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेला होता। त्या व्हिडिओवरती देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले होते। तो व्हिडिओ आज ते दाखवतील आणि सोबतच प्राथमिक अहवालामध्ये AIBने जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत त्यांच्याकडनं ज्या प्राथमिक अहवाल जो दिला गेला आहे त्यावरती रोहित पवार नक्की काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। AIBने जे म्हटलेलं आहे की खराब हवामान सोबतच त्या ठिकाणी ज्या सुविधा होत्या एअरपोर्टवरती, त्या ठिकाणी खरं तर खूप सुविधांचा अभाव होता, त्यामुळेच हा अपघात झाल्याची शक्यता त्यांच्याकडनं वर्तवण्यात आलेली होती। ब्लॅक बॉक्स आणि इतर जे बॉक्स होते त्यांच्यामध्ये नक्की काय संभाषण झालेलं होतं ती सगळी माहिती त्यांच्याकडनं गोळा केली जाणार आहे, अशा प्रकारची सुद्धा त्यांच्या अहवालामध्ये माहिती देण्यात आलेली होती। त्यामुळे आता या सगळ्या अहवालावरती आणि आतापर्यंत जे अनेक दावे त्यांच्याकडनं केले गेले होते त्या सगळ्या संदर्भात रोहित पवार नक्की आज काय खुलासा करणार हे पाहणं जरूर लक्ष ठेवून राहा। पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे आपण प्रेक्षकांसमोर आणणार आहोतच। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।